आमच्या मागे गाड्या घेऊन ताफा वाढवू नका. पंतप्रधानांच्या आवाहनाचं शिस्तीमध्ये पालन करा. दौऱ्यादरम्यान ताफा न वाढवण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. मोदींच्या आवाहनाला पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून हरताळ. फडणवीसांच्या पुणे दौऱ्यादरम्यान भाजपचं शक्तीप्रदर्शन. पाण्याच्या टाकीच्या उद्घाटन परिसरामध्ये भाजपकडून बॅनरबाजी. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दोघेही भेटले. शरद पवारांची माहिती. दोन्ही नेत्यांनी शरद पवारांकडे आपल्या व्यथा मांडल्या. सूत्रांची माहिती. दोन्ही पक्ष वेगळे असं मत पवारांनी मांडलं. सूत्रांची माहिती. पार्थ पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सूत्रांची माहिती. रात्री पार्थ पवारांकडून वर्षा बंगल्यावर फडणवीसांची भेट. पार्थ पवारांच्या वर्षावरील भेटीमागचं कारण गुलदस्त्यात. एनसीपीमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रवादीमधील धुसफूस शिगेला. अजितदादांबद्दल आक्षेपार्ह बोलतानाची क्लिप सुनेत्रा पवारांकडे. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं सुनेत्रा पवारांना ऑडिओ क्लिप ऐकवल्याची सूत्रांची माहिती. अजितदादांच्या राष्ट्रवादीत उद्रेक होणार. मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीत फूट पडण्याचे चिन्ह. तुटलेली मनं एक होणार नाहीत. शिरसाट यांची प्रतिक्रिया. ऑडिओ क्लिपमध्ये एक नेता अजितदादांवर खालच्या भाषेमध्ये बोलला. अनुभवी नेत्यांना सहजासहजी कोणी डावलत नसतं. रोहित पवारांची प्रतिक्रिया. तर आदिती तटकरेंचं पद सुनील शेळकेंना दिलं जाऊ शकतं असाही दावा. मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे. राष्ट्रवादीत बदल करण्याचे अधिकार सुनेत्रा पवारांकडे. रोहित पवारांच्या आदिती तटकरेंवरील वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही लोकांची इच्छा. सर्वेक्षण केलं तर शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत हीच लोकांची इच्छा. शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी जनतेकडे साकडं घालू. शिवसेनेचे आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया. आता नोकरी दिली आहे तर मालकाचे गुणगान करणं त्यांना अनिवार्य. भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांची बच्चू कडूंवर टीका. स्थिती सुधारली नाही तर सगळं संपेल. ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा. कोरोना, युद्ध आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारत पुन्हा गरिबीमध्ये ढकलला जाणार. नेदरलँड दौऱ्यामध्ये मोदींकडून चिंता व्यक्त. पुण्यामध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात मनसेचं आंदोलन. बैलगाडी घेऊन मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. सोलापुरात युवक काँग्रेसचा भाजप कार्यालयावर मोर्चा. नीट पेपर फुटी. इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचा मोर्चा. प्रणिती शिंदेंवरील वादग्रस्त वक्तव्याविरोधातही मोर्चा. सोलापूर पुणे महामार्गावर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन. राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलन. आंदोलनाच्या वेळेला पोलीस अधिकारी राहुल आत्राम आणि राजू शेट्टींमध्ये खडाजंगी. सदाभाऊंकडून पडळकरांचा आजच्या काळातील मल्हारराव होळकर असा उल्लेख. सांगलीच्या जतमध्ये भाजपच्या 3 नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली. सदाभाऊ खोत हे चतुर आमदार. जयकुमार गोरेंचं वक्तव्य. तर सदाभाऊंना जत तालुक्याची बिनपैशाच्या वकिलीसाठी बोलावलं. पडळकरांचं मिश्किल वक्तव्य. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपीला फाशी द्या नाही तर आम्ही मारू. सरकार काय झोपा काढतंय का? नीट पेपरफुटीवर आमदार बच्चू कडूंचा संताप. एनटीएच्या भोंगळ कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात. नीट पेपरफुटीवरून अमित ठाकरेंची ट्विट करत एनटीएवर टीका. शिक्षण माफियांच्या मुसक्या आवळेपर्यंत शांत बसणार नाही. अमित ठाकरेंची प्रतिक्रिया. नीट पेपरफुटी प्रकरण. आरोपी शुभम खैरनारचे बँक पासबुक जप्त. चौकशीमध्ये आर्थिक व्यवहारांचा मोठा धागा समोर येण्याची शक्यता. प्रश्नपत्रिका मोठ्या रकमेत विकल्याच्या संशयातून तपास सुरू. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिकेवर महाविद्यालयाची कारवाई. मनीषा मांढरेवर महाविद्यालयाकडून शिस्तभंगाची कारवाई. 7 महिन्यानंतर मनीषा मांढरे निवृत्त होणार होती. नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचले. नांदेडच्या विद्युत नगर भागातील एका कुटुंबाची सीबीआयकडून चौकशी. कुटुंबाची जवळपास 8 तासांहून अधिक वेळ कसून चौकशी. मुलीसाठी 5 लाख रुपयांमध्ये नीटचा पेपर खरेदी केल्याचा आरोप. गोंदूबाबा मनोहर भोसलेसह इतर 4घांना न्यायालयीन कोठडी. करमाळ्यामध्ये दाखल गुन्ह्यातील 2 दिवसांची पोलीस कस्टडी संपली. किडनी स्टोन बरा करून देतो म्हणत भक्ताला 41,000चा गंडा. नाशिकच्या टीसीएसमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरण. ऑपरेशन मॅनेजर अश्विनी चैनानीचा जामीन अर्ज नाशिकच्या सेशन कोर्टानं फेटाळला. पॉश कमिटीवर असूनही तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका. तक्रारी असूनही कारवाई न झाल्याचा पॉश कमिटीवर आरोप. पुण्याच्या नसरापूर प्रकरणामध्ये विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होणार. पुणे ग्रामीण पोलिसांकडून काल आरोपपत्र दाखल. या प्रकरणामध्ये 50हून अधिक नागरिकांचे जबाब नोंदवले तर तांत्रिक पुरावे आरोपपत्रामध्ये जोडले. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयाची वाढ. दिल्लीमध्ये सीएनजीचे दर 80 रुपये प्रति किलोवर. हिंगोलीमध्ये डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. हातामध्ये कॅन घेऊन शेतकऱ्यांचं पेट्रोल पंपावर आंदोलन. डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मंत्र्यांच्या ताफ्यामधील गाड्या कमी करा आणि डिझेल द्या. आंदोलकांची मागणी. बुलढाण्यामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोल डिझेल वाटप. अनेक पंपांवर वाहन चालकांमध्ये वाद. बुलढाण्यातील निम्म्याहून अधिक पंपांवर इंधन नाही तर पेट्रोल डिझेल असणाऱ्या पंपांवर वाहनांच्या रांगा.
रत्नागिरीमध्ये जिल्ह्यामध्ये तिसऱ्या दिवशी देखील सीएनजी गॅसचा तुटवडा. पहाटेपासून सीएनजी मिळावा यासाठी सीएनजी स्टेशन बाहेर वाहनधारकांच्या रांगा. ऐन पर्यटन हंगामामध्ये सीएनजीच्या तुटवड्यामुळे पर्यटक हैराण. नंदुरबारच्या धडगाव शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी. 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर इंधन टंचाईचा फटका. वाशिम जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा. सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल पंपावर गर्दी. शेतकऱ्यांची डिझेलसाठी भटकंती. मात्र डिझेल उपलब्ध नसल्यानं रिकाम्या हाती परतावं लागतंय. जालन्याच्या भोकरदनमध्ये दुचाकीला एलपीजी गॅस कनेक्शन जोडल्याचा प्रकार समोर. पेट्रोलच्या तुटवड्यामुळे देशीत जुगाड केल्याचं समोर. दुचाकीच्या डिग्गीमध्ये 3 किलोचं एलपीजी गॅस कनेक्शन आढळलं. नंदुरबारमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची स्थिती. डिझेलची मागणी वाढल्यानं पुरवठ्यावर ताण. तर गुजरातमधील वाहन चालक नंदुरबारमध्ये इंधन भरण्यासाठी आल्याचं चित्र. काही पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिकमध्ये पुन्हा सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. वाहन चालकांसह रिक्षा चालकांनी सीएनजीसाठी रांगा लावल्या. शहरातील अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्यानं वाहनांच्या रांगा. परभणी जिल्ह्यामध्ये अनेक पंपांवरील पेट्रोल डिझेलचा साठा संपला. परभणीमध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई. पंपांवर डिझेलचा साठा उपलब्ध नसल्यामुळे पंप बंद करण्याची वेळ. नागरिकांमध्ये संतापाची लाट. शिवसेनेनं शेतकरी धोरण करायला हवं. शिवसेनेचे शेतकरी धोरण स्पष्ट करण्याची गरज. शिवसेनेमध्ये दाखल होताच आमदार बच्चू कडू यांचा शिवसेनेलाच खर्च आहे. ठाण्याच्या मुरबाड तालुक्यामधल्या वाघवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हामध्ये 1 किलोमीटरची पायपीट करून खडकातील कपारीतून पाणी भरण्याची वेळ. दूषित पाण्यामुळे गावात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती. अलिबागच्या उमटे धरणामध्ये 46 वर्षांपासून साचलेल्या गाळामुळे धरणाची क्षमता घटली. तब्बल 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. गाळ काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप. चंद्रपूर शहरातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई. नागरिक भर उन्हामध्ये पाणी भरत असल्याचं चित्र. शहरातील जटपुरा भागात रोज टँकरनं पाणी पुरवठा. पाण्यासाठी नागरिकांची झुंबड. कोल्हापुरातील राधानगरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट. धरणातून भोगावती नदीमध्ये होणारा विसर्ग आता पूर्णपणे थांबवला. त्यामुळे शेतीवर येत्या काळामध्ये मोठा परिणाम होण्याची शक्यता. जालना जिल्ह्यातील काही भागामध्ये पाणी टंचाई निर्माण. जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसामध्ये टँकरची संख्या 20 वाढली. सध्या 58 टँकरद्वारे पाणी पुरवठा. जिल्ह्यातील 32 गावं आणि 27 वाड्यातील 94,368 नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा. साताऱ्याच्या पाटणमधील ढेबेवाडी विभागामध्ये टँकरनं पाणी पुरवठा. जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील यांच्याकडून पाणी पुरवठा. टँकरनं पाणी पुरवठा करत दुर्गम ढेबेवाडी विभागामधील पाणी टंचाई दूर. मृणाल पाटीलचं सर्वत्र कौतुक. वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यामध्ये मोठी घट. आगामी काळामध्ये पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता. पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन. कोकणामध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. दोन्ही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी. ठाण्यासह रायगडमध्ये हलक्या पावसाचा अंदाज. पुण्याच्या भोर तालुक्यातील काही गावात वादळी वाऱ्यासह पाऊस. मसूरकर कोळवडीमध्ये वादळी वाऱ्यानं 3 घरांचे पत्रे उडाले. काही घरांचे कौल तुटल्यानं घरामध्ये पाणी शिरल्यानं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. गोंदियामध्ये अवकाळी पावसानं धान पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू. नाशिकच्या निफाडमध्ये नांदूर मध्यमेश्वर परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केलेला 12 रुपये 35 पैशांचा दर अपुरा असल्याची नाराजी. कांद्याला किमान 20 रुपये किलो भाव देण्याची मागणी. जळगाव जिल्हा दूध संघाकडून दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. इंधन वाहतूक खर्च वाढल्यानं दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची दरवाढ. 14 महिन्यामध्ये दुधाच्या दरामध्ये 3 वेळा दरवाढ. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरामध्ये मोठी वाढ. खतांच्या गोणींमागे 150 ते 250 रुपयांची वाढ झाल्यानं शेतकरी चिंतेत. यवतमाळच्या कळंबमध्ये कृषी विभाग आणि पोलिसांकडून अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणं जप्त. 2.25 लाखांचे एचटीबीटी कापूस बियाणं जप्त. एका आरोपीवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईमुळे मोसंबी बागेवर कुऱ्हाड. 3 वर्षांपासून उत्पन्न नसल्यानं शेतकरी हतबल. खत, औषधं, पाणी आणि मजुरीचा वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये वाढत्या तापमानाचा संत्रा बागांना फटका. तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी. बावणबीरमधील शेतकऱ्यांचं सुमारे 4 लाख रुपयांचं नुकसान. धाराशिवमध्ये जलतारा प्रकल्पाच्या पाहणीसाठी भर उन्हामध्ये जिल्हाधिकारी बांधावर. जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आणि तहसीलदार मृणाल जाधव यांनी स्कूटीवरून जात प्रकल्पाची पाहणी केली. घर आणि शेतीविषयक शर्तभंग प्रकरणांसाठी मंत्रालयाच्या फेऱ्या थांबणार.
महसूल मंत्र्यांचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना 10 लाखांपर्यंतची प्रकरणं जिल्हा स्तरावर निकाली काढण्याची जबाबदारी. राज्यात शेतकऱ्यांना अजूनही एफआरपीचे पैसे मिळेनात. 96 साखर कारखान्यांनी जवळपास 1303 कोटी रुपये थकवले. 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे देणं बंधनकारक असूनही साखर कारखान्यांचं दुर्लक्ष. देशात उष्णतेच्या लाटेचे निकष बदलणार. भारतीय हवामान विभाग लवकरच करणार अद्ययावत नियम जाहीर. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय. नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर. तापमान 43 अंशांवर. वाढत्या उष्णतेमुळे प्रशासन सतर्क. उष्णता नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश. वर्ध्यात 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सकाळी 10 वाजल्यापासून उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ. तापमानामध्ये आणखी वाढ होण्याचा हवामान खात्याचा अंदाज. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. विदर्भात तापमानाचा पारा वाढला. पुढील 5 दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम असणार. अमरावतीत तापमान 46 अंशांवर. पालघर जिल्ह्यामध्ये उकाड्यामुळे विजेच्या मागणीमध्ये मोठी वाढ. ग्रामीण भागामध्ये कमी दाबानं वीज पुरवठा. नागरिक त्रस्त. महावितरणच्या समोर अखंड वीज पुरवठ्याचं मोठं आव्हान. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांचं मुंबईच्या महापौरांना पत्र. खुल्या जागेमध्ये होणाऱ्या बकऱ्यांच्या कत्तलीवर कारवाई करण्याची मागणी. नियम डावलून उघड्यावर बकऱ्यांची कत्तल केली जात असल्याचा सोमय्यांचा आरोप. किल्ले प्रतापगडावर एआय तंत्रज्ञानानं शिवप्रताप दिनाचा इतिहास उलगडणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. पर्यटकांसाठी विशेष प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार. महात्मा फुले द्विशताब्दी निमित्त नागपूरमध्ये प्रबोधनपर चित्ररथ शहरभर फिरून समाज प्रबोधनाचा संदेश देणार. छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली चित्ररथ बनवण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्तानं माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची गुळतुला. वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या चांदे मुलखेड रस्त्यावर रिक्षा आणि फॉर्च्युनरची धडक. धडकेमध्ये रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू तर फॉर्च्युनरमधील 3 जण जखमी. अपघातामध्ये ठाकरेंच्या सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडेंच्या डोक्याला दुखापत. महिला मंडळ अधिकाऱ्याला अश्लील मेसेज आणि जीव मारण्याची धमकी. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यामधली घटना. महिला अधिकाऱ्याला व्हॉट्सअपवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा आरोप. दादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी युवराज चावरीवर गुन्हा दाखल. जळगावमध्ये शासकीय नोकरीचा आमिष देत 2 तरुणांची फसवणूक. 2 तरुणांची 55,50,000मध्ये फसवणूक. या प्रकरणी 3घांच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. 3घांना अटक. सोलापूरच्या बार्शीमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांची कारवाई. 3 पिकअप भरून लाखो रुपयांचा गुटखा जप्त. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. वर्ध्याच्या अहमदापूरमध्ये गांजाची झाडं लागवड करणाऱ्यांवर कारवाई. आरोपींच्या विरोधात दहेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. वर्ध्याच्या हिंगणघाट शहरामध्ये मेडिसिनचे बॉक्स चोरी करणारा अटकेत. हिंगणघाट पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाची कारवाई. जालन्यामध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाची मोठी कारवाई. अनधिकृत खताच्या तब्बल 1762 बॅग जप्त. कृत्रिम टंचाई निर्माण करण्याच्या उद्देशानं साठवणूक केल्याचं उघड. या प्रकरणी जालन्याच्या चंदनझिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिकच्या सिडकोमध्ये शुभम पार्कमध्ये गुंडाचा कोयते दांडक्यांसह घातला हैदोस. राडा करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड. अंबड पोलिसांची काही तासातच कारवाई. गुंडांच्या हल्ल्यामध्ये 1 तरुणही जखमी. हिंगोली जिल्हा 100% नक्षलमुक्त. मोठ्या संयुक्त ऑपरेशननंतर 8 नक्षलवाद्यांना अटक. शरणागती आणि कारवाईमुळे नक्षलमुक्ततेवर शिक्कामोर्तब. धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना. एका विवाहित महिलेसह तरुणाची हत्या. या प्रकरणी निजामपूर पोलिसांकडून आरोपीला अटक. सोलापूरमधील कासव बाबा प्रकरणाची एसआयटी चौकशी करा. भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळेंची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे मागणी. काही पोलीस अधिकारीच फक्त असल्याचा उत्तरेश्वर कांबळेंचा आरोप. चंद्रपूरच्या चिमूरमध्ये बियर बारच्या आड देह व्यापार. बार संचालिकेसह महिला ताब्यात. आक्षेपार्ह साहित्य आणि रोख रक्कम जप्त. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल. नांदेड ग्रामीण पोलिसांकडून अंध महिलेचे चोरीला गेलेलं मंगळसूत्र काही तासात हस्तगत. महिला चोरट्याला अटक करत अवघ्या 12 तासामध्ये न्यायालयामध्ये दोषारोपपत्रही दाखल. नाशिकच्या नांदूर शिंगोटेमध्ये बंधाऱ्यामध्ये बुडून महिला आणि 3 बालकांचा मृत्यू. नागरी वस्ती बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी महिला गेली होती. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त. अहिल्यानगरच्या कोल्हारमध्ये 14 वर्षीय मुलाचा प्रवरा नदीमध्ये बुडून मृत्यू. कुटुंबियांसमोरच चिमुकल्याचा नदीपात्रामध्ये बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं चिमुकला बुडाला. रायगडच्या खालापूर तालुक्यामध्ये पाताळगंगा नदीमध्ये बुडून युवकाचा मृत्यू. खालापूर पोलीस आणि स्थानिकांनी 1 तासाच्या प्रयत्नानंतर युवकाचा मृतदेह बाहेर काढला. भंडाऱ्याच्या बेटाळा वैनगंगा नदीमध्ये बुडून 2घांचा मृत्यू. एकाचा मृतदेह सापडला. दुसऱ्याचा शोध सुरू. पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण बुडाला.
बीडमध्ये भर रस्त्यामध्ये तरुणीनं थोबाडीमध्ये मारल्यानं तरुणाची आत्महत्या. अपमान सहन न झाल्यानं तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या. बीडच्या मोहामधील धक्कादायक घटना समोर. नागपुरातील हिंगणामध्ये घसरगुंडीवरून पडून 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. लग्न कार्यासाठी आलेल्या मुलाचा गार्डनमध्ये 2 जाऊन पडल्यानं मृत्यू. डोक्याला गंभीर मार लागल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. नागपूरच्या उमरेड रोडवर कार चालकाचे नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात. नागपूरवरून चिमूरच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनाला जोरदार धडक. कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगावात सुट्टीवर आलेल्या जवानाचा वाढदिवसाच्या दिवशी अपघाती मृत्यू. चाळीसगाव नांदगाव रस्त्यावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक. जवान सागर निकुम यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. सोलापूरच्या करमाळ्याजवळ कार आणि हायवाचा भीषण अपघात. 5 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. महानगरपालिका हद्दीमधील कचरा ठेकेदाराचा धक्कादायक प्रकार. कचऱ्याचं वजन वाढावं यासाठी कचराऐवजी कर्मचाऱ्यांकडून ट्रॅक्टरमध्ये माती भरल्याचं उघड. महिलांचे मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या. तुळजापूर आणि येरमाळा देवस्थानांमध्ये घडल्या होत्या चोरीच्या घटना. महिलांची टोळी गर्दीमध्ये घुसून मंगळसूत्र चोरायची. आयपीएल क्रिकेटवर सट्टा चालवणाऱ्या एकाला लातूर पोलिसांकडून अटक. कारमध्ये बसून आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा लावल्याचं समोर. कारवाईमध्ये 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. जंजिरा किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार बंद. शिडाच्या बोटधारकांनी संप पुकारला. यामुळे किल्ला पाहायला आलेल्या शेकडो पर्यटकांचे प्रचंड हाल. सिंधुदुर्गमध्ये पर्यटकांची वीकेंडमुळे गर्दी. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटकांनी फुलला. केसरी इथल्या एक्वेरियम पाहायला पर्यटकांची गर्दी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्ट्या गजबजल्या. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकणामध्ये सध्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या पायथ्याशी झिप सायकलिंगचा थरार पर्यटक घेत आहेत. सुट्ट्यांमुळे महाबळेश्वरला पर्यटकांची मोठी गर्दी. विविध राज्यातून पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल. विविध पॉइंटवर आणि वेण्णा लेकमध्ये आनंद घेताना पर्यटक पाहायला मिळतात. नाशिकच्या येवला आगारामध्ये नव्यानं 2 जिजाऊ एसटी बस दाखल. 3 टप्प्यामध्ये येवला आगाराला 12 नव्या बस मिळाल्या. छगन भुजबळ आणि किशोर दराडेंमध्ये एसटी बसच्या माध्यमातून श्रेयवाद रंगला. हिंगोली एसटी बस स्थानक आणि शासकीय कार्यालयामधील हिरकणी कक्ष कुलूप बंद. हिंगोली जिल्ह्यातील स्तनदा मातांची गैरसोय. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण सरकारी पुरस्कार परत करणार. पुण्यातील जमिनीच्या वादावरून उषा चव्हाणांचा संताप. न्यायालयीन वादामध्ये असलेली कुटुंबियांची संपत्ती अद्याप विभाजित. 27 वर्षांपासून अन्याय सहन करते उषा चव्हाणांचं भावनिक निवेदन.